आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खूपच कमी झाले होते, त्यामुळे सीसीआयनं देखील आपल्या कापूस विक्रीचे भाव कमी केले होते. सीसीआयनं कापूस विक्रीचे भाव कमी केल्यामुळे व्यापारी तसंच उद्योगांनी कापसाची खरेदी वाढवली, कारण त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे नवीन कापसाची आवक जोपर्यंत ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही तोपर्यंत कापूस लागणार होता. मग व्यापारी आणि उद्योगांनी कापसाची खरेदी वाढवली. सीसीआयच्या कापसाला मोठी मागणी आल्यामुळे सीसीआयनं देखील हळूहळू आपल्या कापसाचे जे कमी केलेले दर होते ते वाढवले. सरासरी 54,000 ते 55,000 रुपयांच्या दरम्यान असलेले दर सीसीआयनं हळूहळू वाढवत आता जवळपास 56,500 ते 57,500 रुपये प्रति खंडाच्या दरम्यान पोहोचलेत. म्हणजे सीसीआयनं दर एवढा केलाय आपल्या कापूस विक्रीचा. आता सीसीआयनं कापूस विक्रीचे दर वाढवले, परंतु दुसरीकडे जर आपण लिलाव पाहिला तर सीसीआयच्या लिलावाला आता कमी प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. कारण सीसीआयनं जेव्हा कापसाचे दर कमी केले होते तेव्हा बहुतांशी व्यापारी आणि उद्योगांनी सीसीआयचा कापूस खरेदी करून ठेवला होता. अनेक व्यापारी आणि उद्योगांनी असं सांगितलं की पुढच्या टप्प्यात म्हणजेच नवा कापूस बाजारात येईपर्यंत जेवढा कापूस लागेल म्हणजे जेवढी उद्योगांची गरज आहे त्यापैकी बहुतांशी उद्योगांनी आपल्या गरजे एवढा कापूस आता खरेदी करून ठेवलेला आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात कापूस खरेदीमध्ये मोठी वाढ होईल, म्हणजेच कापसाला खूपच मोठी मागणी वाढेल याची शक्यता कमी असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे.